उन्नती. जय गुरु सर. हा, जय गुरु सुचिता. बरी आहे तब्येत? सर तब्येत ओके आहे, पण माझं वायफायचा काहीतरी गोंधळ झाला होता अच्छा. माझ्या नेटवर्कचा. हा हा हा. हा, नाही, ते मध्ये तू आज पण मेसेज पण. करेक्ट झालं. ओके, नाही, पण मध्ये तू काय- मेसेज पण टाकलेला ना, तब्येत बरी नाही म्हणून विचारलं. हो, नाही नाही, मध्ये तब्येत पण होत नव्हती आणि घरी पाहुणे पण होते. त्या सगळ्या गोंधळामध्ये शक्यच नव्हतं मला जॉईन करणं. हा हा. हम्म, हम्म, हम्म. ठीक आहे, सुरू करूया आपण. कोण कोण आलेत? हो सर. हा. हो सर, चालेल. हो ना. अजून खूप कमीच आहेत खरे. हा, नाही, आपण आधीच सुरू करूया, काल घेतलेलं. तर ते मी फक्त इथे प्रेझेंटेशन मध्ये टाकलंय. आपण काय केलं ते. तर किसान कलेवे में क्या खाता है, कलेवे म्हणजे न्याहारी. हा. तर त्याचं आपण केलं होतं का, कृषक हा प्रातराशे किम खादती. उन्नती ते तू हं. प्रातराशे होतं ना, ते मी प्रातराशे केलं. हा, हा, विसर्ग ओके मधलं सर. का. हा. ठीक आहे, मी हम्म. इथे चेंज करते आता आणि मग अपलोड नाही करेन. नाही, हे मी आता केलेलंच आहे ऍक्च्युली. हे ऑनलाईनच दाखवतोय मी. सर, हे मी त्याच खादतीच्या ऐवजी तुम्ही आणि काहीतरी एक सुचवला होतात ना एक शब्द, कोणता एक होता तो? एक एक मिनिट देवी. एक एक मिनिट हा, देवी. मी रिवर्ट मारते कारण मला माहित नव्हतं, तर मी आता लेटेस्ट व्हर्जन अपलोड केलं. तुम्ही काही वेगळं चेंज केलंय का? मी हे सगळं टाकलंय याचं. हा, मग मी रिवर्ट मारते. हो. तर मी हे सगळं ठीक जे आहे. आहे ना, याचं काल केलेलं आपण. आणि आजचं पण मी टाकलेलं याच्यात. हा, मी म्हणून. हा, ठीक आहे. तर तू कलेवा कब करता है. हा देवी, तुला काहीतरी विचारायचं, विचार. हो, तुम्ही खादतीच्या ऐवजी कुठला नवीन शब्द सुचवला होता. कशा करता? अश्नाती खादत. अश्नाती अश्नाती सांगितलं होतं. हा, खादती अश्नाती. अश्नाती, हा, हा. बरोबर. आपण इथे म्हटलं होतं मग अश्नाती ते खादती. ऑब्लिक ऑब्लिक पण ऍड करेन. नाही, आपण तेच लिहूया ना. हा, ठीक आहे. हं, बरोबर. अश्नाती. अरे, परत म्हणजे पहिल्यापासून तर सर, ठीक आहे. हा, काय? एकवचन अश्नाती आणि बहुवचन अश्नंती आहे ना. हा, हो हो हो. एकवचन. हा. अश्न. हा, ठीक आहे. दुसरं होतं तू कलेवा कब करता है. ते आपण म्हटलं होतं त्वम प्रातराशम कदा करोशी. हं, बरोबर. गावों में फवारे नहीं होते, ग्रामे धारा यंत्राणी किंवा प्रस्रवणानी पण म्हणूया आपण. हा, न संती. शहरों में फवारे होते हैं, नगरेषु धारा यंत्राणी प्रस्रवणानी संती. दिल्ली में रंग बिरंग फवारे, दिल्ली नगरे चित्र विचित्राणी धारा यंत्राणी संती. प्रातः काल शीशे में अपना मुंह देखने से प्रभाते दर्पणे आदर्शे स्वमुखम पश्येत. हा, अं, किंवा हा. आता इथे पश्चेत ते किंवा आहे नव्हतं. हा, द्रष्टव्यम पण चालेल. हा, पश्चेत किंवा द्रष्टव्यम. हा, दृष्पश्यच य प्रत्यय जो आहे तो द्रष्टव्यम होतो, पश्यव्यम नाही होत. कंघे से बालों को साफ करो, तर कंकतेन केशान स्वच्छम कुरु, हे केलं होतं आपण. हा, स्त्री हे आपलं राहिलं हो. होतं, बरोबर. स्त्रियों के लिए हम्म. मांग निकालना अच्छा है, तर स्त्रियाणाम नारीणाम कृते. जे आपण मराठीत करता म्हणतो ना, सी, नंतर मी विचार केला, आपण स्त्रियांकरी स्त्रियो के लिए, पण के लिए म्हणजे त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांना काही आपण देत नाही होत. त्यामुळे संप्रदानाची क्रिया होत नाही इथे. समजलं ना. हा, हे हम्म. ऍक्च्युली आपल्याला म्हणाय की स्त्रियांना भांग छान चांगला असतो असं नाही का. वेडी घालणं किंवा भांग घालणं किंवा ते सीमंत सिंदूर भरणं चांगलं असतं असं नाही का. त्यामुळे इथे के लिए जरी असलं ना तरी ते
तिथे चतुर्थीची आवश्यकता नाहीये. स्त्रियाणाम कृते. हा हा कृते हा जो शब्द आहे ना, जो मराठीत आपण जे करिता म्हणतो ना, याच्याकरिता त्याच्याकरिता, तर त्याच्याकरिता संस्कृतमध्ये कृते रादर करिता हा शब्द कृतेपासूनच आलेला आहे. याच्याकरता त्याच्याकरता आपण म्हणतो ना ते. हा तर स्त्रियाणाम कृते सीमंतः उत्तमम अस्ति. हे समजलं सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. हा सुलभा बरोबर आहे ना हे? हो हो हो. हा बरोबर. हा एकदम सोपं पण आहे. हा म्हणजे ते हा के हे लिए नाही का? हो हो. हा के लिए नाही आपण हा, कन्फ्युज नारी नाही नाम व्हायचं. कृते. हा हो हो. स्त्रियाणाम कृते किंवा नारीणाम कृते. हा? गांव के लोग कटोरों में दूध पीते हैं, ग्राम्या शरावेन जलम पिबंती. मला असं वाटतं म्हणजे ग्राम्याः किंवा ग्रामीणाः हा दोन्ही चालेल ना. ग्राम्य आणि ग्राम्या ग्रामीण चालतं ना? ग्रामीणाः कारण पुस्तकात ग्राम ग्रा ग्रामीणाः पण ग्रामीण हा पण आहे आणि ग्राम्य हा पण आहे, दोन्ही चालेल. हा पण दोन्ही आहे. हो हा हो. मला असं वाटतं की शराब जो शब्द आहे ना, तो शराब शराब म्हणतात ना हिंदीमध्ये दारूला, ते शराबापासून शराब झाला असेल असं मला वाटतं. सर हे वरती 3 मध्ये ग्रामेशू नाही होणार का? गावो में आहे ना, तिथे गाव में नाही आहे ना. बरोबर. तिसरं. ग्रामेशू करूया. हो हो. करतो मी, नंतर करूया. कारण आता नाही तर परत हो ते हो पहिल्यापासून करावं लागतं. हो चालेल चालेल. उन्नती तुला माहिती आहे काय, F5 केलं की पहिल्यापासून होतं हे ते. बघा मी एस्केप करा हा सर, मी सांगते. एस्केप हा करा. हा, नाही बरोबर खाली ग्रामेशू. बघा तिकडे खाली हो बघा एक हो. कप हा आलं लक्षात, माहिती आहे माहिती आहे मला. हे केलं की होईल दाबलं की लगेच. हा बरोबर बरोबर. हा ठीक आहे. तर ग्रामेशू पाहिजे, बरोबर. ठीक आहे. दर्पणे आदर्शे. आणि आपण इथं काय म्हटलं होतं, ग्राम्य हा किंवा ग्रामीण हा. बरोबर. दोन्ही. विवाह में, हाँ दोनों, विवाह में दोनों का उपयोग होता है. विवाहे द्रोणाम प्रयुज्यन्ते. आता प्रयुज्यन्ते म्हणजे काय, प्रयोग होतो असं. प्रयोग किंवा उपयोग दोन्ही सारखंच आहे. उपयुज्यन्ते पण चालेल, जसं मी काल सांगितलं तसं. हं? सर तुम रात का मेसेज मध्ये अच्छा. त्यांनी काही काय अशनाती म्हणून दिलेलं आहे. इथे वरती ना? मेसेज मध्ये निरंजननी काही अशनाती लिहिले, बहुतेक त्यांना मग बोलता येत नाही नसेल नाही नाही. त्यामुळे. नाही, ते देवीताईंसाठी सांगितलं होतं त्यांनी, हो तो प्रश्न विचारला होता ना त्यावेळेला. ओके 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 थँक्स. ठीक है। तुम रात का भोजन कब करते हो? तुम नक्ताशम कदा करोशी. दांतों को कूची से साफ करना चाहिए. दंतान कुर्चेनं स्वच्छम करतात. तुमच्या पुस्तकात कुचा असेल ना, तर ते कुर्च्या करून घ्या. हा म्हणजे आपल्या तुमच्या ज्या आणि पुस्तकात सर बाणाचं न ना तिथे काय बाणाचं न न ते खुर्चेनं. कुर्चेनं पाहिजे. हो बरोबर, कुर्चेनं नाही, र असल्यामुळे ते न होणार. बरोबर. र असल्यामुळे हा. हो. इथे पण लिहूनच टाकतो मी, ग्रामीणा हा. सर गांव वालों के लिए जल का दूध तो बदल दीजिए, शरावेन दुग्धम पिबंती। ओ सॉरी. ठीक आहे. हा उज्जलम नाही दुग्धम आहे. बरोबर. दुग्धम पिबन्ति. विवाहे द्रोणाम प्रयुज्यन्ते. दंतान कूर्चेन स्वच्छं कर्तुम्. अस्मिन् एतस्मिन् किंवा गृहे कतयः स्तंभाः सन्ति. हा ठीक आहे. हे इथपर्यंत आपलं झालं होतं मला वाटतं. हा आता क्या उस भवन का जिना लकडी का है, हे केलं होतं आपण. किम तस्य हा ते गृहस्य पण झालं होतं. सोपानम काष्ठ निर्मितम किंवा काष्ठमयम अस्ति असं. आणि तुम्ही ते अमुष्य पण सांगितलं होतं, तस्य किंवा अमुष्य असं. हा मी केलं, पण म्हटलं जाऊ दे, उगीच जास्त कन्फ्युजन नको करूया. तस्य पण ठीक आहे ठीक ठीक. आहे. हं? हम्म. असं. लोह का गोल जीना अच्छा रहता है, हे तुम्ही सांगा कोणी. अं, लोहमयम होईल का सर? करा कोणीतरी, न लोहस्य ओळखे सांगा. अं, चक्र चक्रवात काय म्हणायचं? गोलला काय म्हणायचं? चक्राकार. नहीं लोहस्य सर, लोह से चक्राकार. वर्तुल। सर वर्तुल, वर्तुल सोपानम। चक्राकार.
वर्तुल. सोपानम योग्यमस्ति. हा चक्र का वर्तुलाकारम लोह निर्मितम, लोह काय आणि लोह निर्मितम असं ठीक चालेल. अच्छा. लोह निर्मितम वर्तुलाकारम पानम उत्तमम असते, नाही का? वर्तुलाकारम किंवा सोपानम चक्राकारम पण उत्तमम. चालेल. ऍक्च्युली मला चक्राकार, कारण तो वरती वरती फिरत जातो ना, नुसतं डायरेक्ट वर्तुळ नाहीये ना सर. बरोबर. त्यामुळे चक्राकारम हे जास्त योग्य वाटतं मला, पण वर्तुळाकारम पण चुकीचं नाहीये असं. हा ऑब्लिक करून टाकूया दोन्ही. हा आणि ते लोह निर्मितम किंवा इथे पण तुम्हाला मयम केलं तरी चालेल. हा लोहमयम पण लोहमयम. चालेल. हम्म, हा हा नंतर हा ठीक है, उत्तमम असते. ईटों के घर पहाड़ों पर नहीं होते, हे कोण करेल? ज्योती. काय पर्वतावर विटांची घरे नसतात? हा ज्योतीला हा सर, सांगितलंय हा मी. सर, हा सर. इष्टकाश्य ग्रहे पर्वतेषु न भवति, सर ऐसे बनाया है. इष्टकास्य, भवन्ति. इष्टकास्य कहाँ से टूट निकाला? लेते. सर इष्टक शब्द है ना उसमें. इष्टिका है, इष्टका म्हणजे इष्टका. हाँ लेकिन उसका विभक्ति जरा अच्छा कीजिए, बराबर कीजिए ना. इष्टकानाम. इष्टका नाम, बहुवचन इष्टका नाम. कारण हम्म, एक वचन इष्टका हा होईल ना ते. हम्म, घर तो ग्रहम. इष्टकायाः. पर्वतों हम्म, पर पर्वतेषु हम्म, नहीं होते तो न भवति. हाँ इष्टका स्त्रीलिंगी शब्द आहे का? इष्टका नाम हो. वीट म्हणजे हो, वीट काहा स्त्रीलिंग आहे आहे. नाही ना, दिलंय पुस्तकात, इष्टका दिलंय फक्त. मग स्त्रीलिंगीच असेल ना. हम्म, का मग तो हा कशाला गेला? लताप्रमाणे चालेल ना. मालाप्रमाणे, हा माला आलं हा था. मग इष्टका नाम होईल ना. कसं होईल? हो ना. तेच मग तेच तर लिहिलंय ना बहुवचन आपण. इष्टका नाम, हा इष्टका नामच होईल ना. इष्टकानाम. पर्वते, पर्वते किंवा पर्वतेषु काही चालेल, पहाडावर किंवा पर्वतेषु. हा पर्वतेषु पण चालेल, किंवा एका पर्वतावर एक असेल तर पर्वतावर. हा पर्वते गृहाणी नसंती, घरं नसतात, गृहाणी पाहिजे. किंवा हे भवनानी पण चालेल ना. नाही, भवनाने कशाला? गृहाणी न गृहवचन. संती. हा भवनानी पण ऍक्च्युली ना बरोबर आहे. उषाताईंचं इथे गृहाणी नको. हा कारण काय माहितीये का, गृह म्हणजे होम, इंग्लिशमध्ये ज्याला आपण होम म्हणतो ना, ते म्हणजे गृह. आणि हे जे आहे ज्याला हाऊस म्हणतो, ते ते म्हणजे भवन असं. हं. तर त्यामुळे हेच पाहिजे, काय भवनानी. भवनानीच पाहिजे. हा हं. हो. भवनानी न संत. प्रत्येक घर में नाली होनी चाहिए, हे इथे मी उत्तर लिहिलेलं आहे पण मोरी न बघ. मोर मराठीत मोरी म्हटलंय सर. नाही ठीक आहे, आता आपण जलप्रणाली नाही इथं. नाही, पण त्यांना नालीच म्हणायचंय. हा मराठीतलं चुकीचं आहे. मोरी, नाली आणि मोरी कुठे काय? नाही, ऍक्च्युली काय माहितीये का, बेळगाव किंवा काहीकडे ना गटरला सुद्धा मोरी म्हणतात बरं का. हो, पण ते आपल्या मराठीत, महाराष्ट्रात मोरी म्हणजे हे काय, बाथरूम म्हणजे. बाथरूम. हा आंघोळीची जागा किंवा आंघोळीची. स्नानगृह. हा स्नानगृह. तर त्यामुळे इथं जलप्रणालीच बरोबर आहे. पण इथं मी बघा सर्वस्मिन गृहे केलेलं आहे. हा म्हणजे सर आणि प्रत्येक आवश्यक. काय सॉरी उन्नती. सॉरी, नाही नाही, कॅरी ऑन नंतर विचार. तर इथे मी प्रत्येक घर में म्हणजे सर्वस्मिन गृहे, आपण ते मी परवा सर्वचा एकवचनी उपयोग सांगितला होता ना आपण, तर इथे प्रत्येक घरात म्हणजे इथे सर्व एकवचनी सर्व केलं ना, तर त्याचा अर्थ प्रत्येक असं होतं. सर मग ते असली पाहिजे, मग आवश्यका असती का भवेत किंवा स्यात होईल? आवश्यकाचं मलाही नाही कळलं.
होनी होनी चाहिए चाहिए म्हणून. म्हणजे आवश्यक आहे असं, नाही का? ठीक आहे. तुम्हाला अं, अं, ब- केला काय मग वापरावं? नाही, भवेत असं पण असायला चालू ह- शकेल. हा असायला हवी म्हणजे हा आवश्यक आहे पेक्षा असली पाहिजे आपण म्हणतो ना, असली. हा असली पाहिजे म्हणून मी ते आवश्यका केलं. पण त्याच्याऐवजी भवेत असं पण चालू शकेल. म्हणजे जलप्रणाली भवेत. भवेत म्हणजे होवो किंवा व्हावी असं. जसं कर्तव्यम म्हणजे केलं पाहिजे. हं? किंवा भवितव्यम, भवितव्यम पण चालू शकेल. मग आवश्यकम नाही का येऊ शकत तिथे आवश्यकम? नाही नाही, कसं आहे की जलप्रणाली हे स्त्रीलिंगी आहे ना, त्यामुळे ते आवश्यक हे त्याचं विशेषण झालं. मग ते जलप्रणालीनुसार ते आवश्यकम, आवश्यकः, आवश्यका असं. हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. विशेषण विशेषण जर म्हणून नाही, हा क्रियापद सारखं म्हणतेय मी, क्रियापद म्हणतेय मी. नाही, पण हे तरी आता आवश्यक असते हे क्रियाविशेषण झालं ना. म्हणजे पण ते जलप्रणाली असणे आवश्यक आहे असं जर म्हणायचं असेल आपल्याला प्रत्येक घरात, क्रियापद म्हणून आवश्यकम म्हटलं मी. मी तेच म्हणतो, क्रियापद म्हणून मग आवश्यकम नाही, त्याचा आवश्यका होईल. हा किंवा आवश्यकाच हा जलप्रणालीमुळे. हा किंवा अवश्यम चालू शकेल. इथे आपण असंही करू शकतो. आवश्यका असती म्हणजे जरा थोडंसं वेगळं होतं. आपण अवश्यम भवेत असं पण होऊ शकतं. हा अवश्यम भवेत असं होऊ शकतं. ठीक आहे. हा पुढचं 18वं कोण सांगेल? एकेकाने सांगा, दुसऱ्यांनी बोलू नका. Shall I try? Shall I हा try? यस यस रमा. विशाले गृहे कपाटिका अस्ति. विशाले गृहे कपाटिका कपाटिका अस्ति. अलमारियां, सो कपाटिकाः सन्ति. Actually, in our book, see, one thing is you should हृदय say विशालेषु भुवनेषु. ओके, बड़े घरों भवनेषु. में. हाँ, घरों में यानी कृदारः you have to use. Okay, okay. उदराः सन्ति. सन्ति. Okay. हा, ठीक. पुढचं कोण वाचेल? 19वं. मनीषान या नाही आहेत ना, दीपाली नाही आहेत. वैशाली. I'm sorry, why it is off? I mean, Shashti here. Kridaraha santi, okay. I thought it should be, oh, it is Saptami, okay. Therefore, on plural, okay. ठीक आहे, राजेश तुम्ही सांगा 19. अलमारियों में कपड़े और पैसे सुरक्षित रहते हैं. अलमारियों में म्हणजे हे सप्तमी बहुवचन. तर वरती कृदरा वापरलाय, तर कृदरेषु वस्त्राणि रूप्याणि च सुरक्षितं भवन्ति. भवन्ति सुरक्षितानि. किंवा शांती. तर सुरक्षितानी होईल का? रुप्याणी वस्त्राणी केलं तर सुरक्षितम नो, सुरक्षितम होना चाहिए ना. सुरक्षितानि भाई. Because it's a क्रियापद of वस्त्र and धन. Is it so? येस. क्रियापद नाही, विशेषण. सॉरी, विशेषण आहे, क्रियापद नाही. सरांचा आवाज नाही येते. पण ते कृतरे नाही पाहिजे ना. अनेक अलमारी आहे ना. कृदरेषु. कृदरेषु. तुमचा आवाज नाही येत. सर आवाज येत नाही तुमचा.
म्यूट झालेत सर बहुतेक. नाही, कोणाचा तरी कॉल आला असेल, थांबा. नाही पण ते चेंज करतायत. सुरक्षित आणि तो ऐकू येतं माझं? लो आहे. तुटक ऐकू येतंय सर. नाही येत ऐकू. एक मिनिट ना. ठीक आहे, आपण पुढचं घेऊ. सरांचं ऐकायला येत नाही तर कोणी. सर तुम्ही हा हे करा ना, प्ले मोड मध्ये टाका. हो सर ते दिसत पण नाहीये. हा ठीक आहे. आता सुरक्षितानी कळलं तुम्हाला का घेतलं मी? वस्त्र आणि धनानी आहे म्हणून सुरक्षितानी घेतलं. हा बरोबर. हा आता 20वा सांगा. आता ऐकू येतंय मला माझं? हो हो हो. हो. हो हो. हा 20वा वाचा. कोण वाचतंय? सुलभाताई वाचा. हो एक मिनिट हा. क्या उस घर में खुंटिया नहीं है? त्या गावात एक मोठी विहीर आहे. एक मिनिट एक मिनिट. त्यांना बोलू द्या. नाही ना, शिकू. यांनी 20वा तर खुंटियातच टाकलंय 20. सरांनी. तेच आहे बरोबर ना मराठी सर? पुस्तकात पण. एक मिनिट सुलभाताई बोला तुम्ही. हा हा बरोबर आहे तुमचं सुलभाताई. वाचा गृहे पुढे. हा बोलू ना. हो हो अच्छा. किम तस्मिन् गृहे हम्म, दंतकाः न सन्ति? बरोबर. दंतकाः न सन्ति. किम तस्मिन् गृहे हा दंतकाः न सन्ति. न सन्ति अं, क्वेश्चन मार्क. हा हा 21वं कोण वाचेल? प्रणाली. वाचते वाचते. नाही उस पण एक गांव मिनिट. में हा हा वाचा ठीक आहे. हा उस गांव में एक बड़ा कुआं है। तस्मिन् ग्रामे एकः विशालः कूपः अस्ति। हा एकः विशालः कूपः पाहिजे इथे मी. एकः कूपः अस्ति ऐवजी विशालः कूपः. कूपः म्हणजे इकडं वचन कुठलं आलं? हे लिंग कुठलं आहे? हे एकवचन आणि हे देव सारखं चालणार ना? हा पुल्लिंग. हा हा, कूपा म्हणजे आपल्या मराठीत विहीर, पण ते जसं हिंदीमध्ये स्त्रीलिंगी कुवा. होतं. हा कुवा कुवा म्हणतात ना, तो कुवा हा शब्द कूप पासूनच आलेला आहे. नाही, मला ते हे झालं कन्फ्युज, पण ह्याच लेसन मध्ये आहे ना वाक्य, म्हणून मग तिथे त्यांनी पुल्लिंगच धरलंय, म्हणून बरोबर. मग 22वा अविनाश तुम्ही वाचा. अविनाश. गाव के लोक मोठे ताजे होते, पण याचं मराठीत वाक्य जास्त बरोबर आहे. गावातले लोक धिप्पाड असतात असं. दिप्पाड. अविनाश. गावातील लोक पण असतात. हा हा शेतकरी पडला काय होतं? हा इथे मी ग्रामीण हा म्हणजे गाव के लोक म्हणजे ग्रामीण हा किंवा ग्राम्य हा म्हटलं की झालं. मग परत वेगळे लोक म्हणायची गरज नाही. हा पडला काय म्हणतात? हा तुझा आवाज येत नाही रे. ते विचारताय दिप्पाडला काय दिप्पाडला काय म्हणतात? एक धिप्पाडला. मिनिट. हा सर हे परिपुष्ट. नाही नाही बरोबर आहे. एकतर स्थूला हा चालेल किंवा पुष्टा हा, नुसतं पुष्टा हा चालेल. अच्छा, आपल्या ह्याच्यात काय आपल्या पुष्टा हा पुस्तकात परिपुष्ट हा आहे सर, म्हणून म्हटलं. आहे का? याच आहे पुस्तकात ना. आहे? ते स्वस्था. हो, ते स्वस्थाः परिपुष्टाः बलवन्तश्च भवन्ति असं वाक्य आहे. अच्छा अच्छा हा बरोबर. स्वस्था हा परिपुष्टा परि बरोबर. हा I have a मोठे question here. See, in English, one no, minute, it is one given minute. stout. 1 minute रमा, लेट सुलभा कंप्लीट. हा 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 सुलभा. मग हा इथे दिलेलं ते गावातले लोक म्हणजे ते स्वस्थ आणि
दष्टपुष्ट का परिपुष्ट म्हणजे परिपुष्ट हा परिपुष्ट म्हणजे म्हणजे दष्टपुष्ट. हा. मग हा, धिप्पाड स्थूल. तेच की चालेल? नाही नाही, स्थूल धिप्पाड तर म्हणजेच लठ्ठ होईल ना मग. नाही, स्थूल म्हणजे मोठे असं. तर इथे मोठे म्हटलेलं आहे ना, मोठे म्हणजे स्थूल असं. पण अच्छा. हा, पण तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे या धड्यात जर परिपुष्ट आणि स्वस्थ असेल तर मग ते दोन्ही शब्द जास्त योग्य आहेत. हा? हा, स्वस्थाः परिपुष्टाः हा. च च हा बलवन्तः. च संती. हा. हा. Yes, Rama, you had some doubt. Yeah, in English it is said stout. So I was just wondering what is the word for stout here? परिपुष्ट. Okay. और ताजे मतलब निरोगी. हाँ, Hmm. इसलिए स्वस्था. Okay. सर स्टाउट का मतलब आपने जो एक्चुअली स्थूल लिखा था हिंदी में परफेक्ट उसका वर्जन मतलब अंतर वही होता है, मतलब वही होता है। जो आपने स्थूला हाँ लिखा था उसका मतलब हाँ, मोटे और इंग्लिश में स्टाउट होता है। करेक्ट. अल्टरनेट मीनिंग मतलब ताकतवान या दणकट ऐसा भी है। हम्म. एक्चुअली क्या है, स्थूल यानी आकार से बड़ा है, बराबर. और हाँ, स्टाउट yeah. यानी स्ट्रॉन्ग. सो Short इफ and short and yeah. Start. no, so if we want to say strong, then we should use paripushta. But if you Balavanta. want to just Balavanta. no, and if you want to say big in size, then we should say sthula, like that. हा, 23वा सर काय? मला एक विचारायचं होतं सर, की हा. ग्राम्याहा किंवा ग्रामीणाहाच्या ऐवजी समजा म्हणजे आता इथे धड्यामध्ये शब्द आहेत ते सोडून समजा ग्रामेषु जनाहा म्हटलं तर चुकीचं ठरू शकतं का? नाही, कसं आहे ना, आता ग्रामेषु जनात जसं मी तुम्हाला सांगतो की हे जसं बाळबोध इंग्रजी किंवा बाळबोध संस्कृत म्हणतात ना, हा, तसं होईल. बरोबर. ओके. आता तुम्ही प्रवेश पार झालाय तुमचा आणि तुम्ही परिचयाच्या वर्गात आहात, त्यामुळे शक्यतो आता तुम्ही जास्तीत जास्त उपयोग हा संस्कृतचं सौंदर्य कशात आहे आणि बलस्थान काय आहे, की कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करणं. तर बरोबर. ग्रामेश योजना म्हणजे दोन शब्द झाले, पण ग्राम्य हा, ग्रामीण हो. हा, ग्रामवासीना हा. हा, असं काही वापरा, ग्रामवासीन पण करू शकतो. ग्रामवासी म्हणतो ना आपण सर तसं. हा. हा, सुचित्रा. किंवा असं ग्रामस्थ पण चालेल. काय? ग्रामस्थ हा पण चालेल ना शब्द? ग्रामस्थ हा ग्रामस्थ. शब्द पण चालेल ना हो 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 हो, अगदी बरोबर. ग्रामस्थ हा. हं. हे कुठलंही चालेल, पण ग्रामेषु जन हा म्हणजे चुकीचं नाहीये, पण ते म्हणतील हा, हा, हा अगदी तडकं लहान. बडकं संस्कृत झालं. हा. तर त्यामुळे परिचयाच्या लेवलला ते एक्सपेक्टेड नाही, बालबोध प्रारंभला चालेल. ठीक आहे, सुचिता पुढचा वाच 23वा. गांवों में घी दूध मक्खन खूब मिलता है। हम्म. ग्रामे घृतं दुग्धम नवनीतम च विपुलः सन्ति। हा, बरोबर. एक विचारायचं होतं, मिळता आहे म्हणजे प्राप्त होते, मग संती म्हणजे असतं. लभे तर लभे पाहिजे ना. लभ्यंते पाहिजे. नाही, पण याच्यात काय बऱ्याचदा मिळता म्हणजे खूप मराठीमध्ये काय आहे त्याचं, बऱ्याचदा ना ते विपुल खूप मिळते. राहतं. हा मिळते मिळते मिळतेच आहे. मिळते असं आहे. हा मिळते. हा, मग टेबल आहे ना, इट्स अवेलेबल. लभ्यंते. लभ्यंते पाहिजे, बरोबर. नवनीत नाही ते लभ्यंते. सर, याच्यात नवनीत कुठे दिलंय? हा. हा, मराठीत दधी नवनीत नाहीये, दधी हिंदीमध्ये आहे. दधी दुग्धम आणि घृतम. नाही, इथे आता घी दूध मक्खन आहे, इथे दधी नाहीये. पण ठीक आहे, जे काय असेल ते. तर नवनीतम म्हणजे मक्खन. हं? तर ठीक आहे, आपण काय त्याचं विपुल लभन्ते. हा. लभ्यंते. हा हा, लभ्यते लभ्यंते. करून. हा लभ्यंते. हा, लभ्यन्ते ना. हं. लभ्यंत. मग ते. ठीक आहे. Subject. Vipula. What is the पण subject? विपुलः कसं कर मग? हाँ, नाही विपुलः का बरं मग? विपुलम. हाँ. नाही, विपुलाः. विपुलाने. हा, कारण बहुवचन आहे म्हणून. हा,
आणि वेगवेगळे आहेत ना, घृत दूध वगैरे वगैरे सगळं म्हणून. हा. नंतर पुढचं बडा कुआ झाला. हा. 24वां, आम किन दिनों में होते हैं, कोण सांगेल? किन दिनों हा. अम्राः ज्येष्ठाषाढयोः भवन्ति. आम्राणी. उत्तर नाही विचारलंय, प्रश्नच करायचा आहे. अच्छा. आम्राणी किम कदा कदा किंवा किन कस्मिन दिनों मासे में पण. मराठीत तर कदा केव्हा होतात असं आहे. अस्मिन् दिवसे सन्ति मासे भवन्ति मासे पण भवन्ति भवन्ति. It is given here नाही, with season, so we can say Rutu also, no? No, we can say अम्राणी many things, but you कदानीं have to just भवन्ति. translate. You have to just translate what is given there. That's it. Okay. तर अम्राणी कदानीं भवन्ति. Labanti. कदा Available. नाही, होते भवंती, होते म्हणजे भवंतीच पाहिजे. ओके. भवन्ति. हा. हा. आता तर मराठीत मी बघत होतो. केव्हाचं मग कदानी. नाही नाही, एक तर किन दिनों में मतलब अं, Kasya Mase. नाही, कस्य डोंट कोणाच्या ऍड मी. एनी. हा. दिनेशु. हा. म्हणजे दिवसांमध्ये. दिनोमे म्हणजे दिवसांमध्ये, म्हणजेच दिनेशु असं होईल. हा. दिनमची सप्तमी, दिवसेशु किंवा दिनेशु. हा. नाही तर हम्म. मग कहची किम पण समय नाही का. नाही नाही, कहची तुम्ही पण काय ते. हो. हो. कहची पण हा. सप्तमी होईल. वॉटची कहाची पण पण सप्तमी होईल. हा. का. हा. कस्मिन नाही, पण कस्मिन कस्मिन. एकवचनी झालं. नाही, कस्मिन एकवचनी झालं, त्यामुळे कस्मिनचं. केशू. हा. कस्यचित नाही, कस्य. केशु. हा. केशु. केशु दिनेशु भवंत. केशु दिनेशु भवंती असं. म्हणजे कोणत्या दिवसात होतात आहे ना. हा. कुठल्या दिवसांमध्ये होतात असं. त्यामुळे सप्तमीच वापरायला आम्रफलानी पाहिजे. चालेल का सर? हा. आम्रफलानी. आम्रफलाने. हो. बरोबर. हा. ते मी काहीतरी वेगळंच लिहिलं इथं. आमरा जे मी त्याचं उत्तर लिहिलं ऍक्च्युली. ते बरोबर आहे, त्याचा तो प्रश्नाचाच अनुवाद करायचा आहे आपल्याला. हा. आम्राणी किंवा आम्रफलानी दोन्ही चालेल ना सर. हो. आम्रफलाने. हा. 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 पण आम्राहा तर नाही, म्हणतात ना सर. आम्राहा तर पुल्लिंग का. झाडाला म्हणतात ना. आमरा हा झाडालाच म्हणतात. आमरा हे चुकीचंच आहे. एक तर आमरानी हा पाहिजे तेच इथं. आम्राणी. हा. हा. आम्रानी केशू. हा. दिनेशू. किंवा दिवसेशू पण चालेल. हा. भवंती आणि ते प्रश्नचिन्ह. आम्राणी पण बाणाचं न येईल ना सर. हो. नाही. हो. बरोबर. केशू आम्राणी. आम्राणी केशू दिनेशू भवंती. हा. क्वेश्चन ठीक मार्क. आहे. क्वेश्चन मार्क. क्वेश्चन. क्वेश्चन क्वेश्चन मार्कचा मार्क. काय क्वेश्चन काय मार्क. हा. काय शॉर्टकट म्हणतो काय क्वेश्चन मार्क. नाही नाही, शॉर्टकट ते काय क्वेश्चन. आहे काहीतरी, पण मी विसरलो, तर मी सरळ इंग्लिश मध्ये बर बर. जातो आणि मग करतो. हा करत ठीक आहे, मी पण तसंच करते. कॅरी ऑन. हा. हा. ठीक. प्रश्न. हा. ठीक आहे. 25वां वाक्य कोण सांगेल? मार्ग के ऊपर खेलना नहीं चाहिए. कोण राहिलंय उत्तर द्यायचं, आज पार्टिसिपेट व्हायचं? मी काहीच नाही बोलले. तुम्हाला माहिती सांगा ना. आहे. कारण सगळं तुम्हीच सांगताय. सांगा ना मग. प्रेमानंद बोलतच नाही. रस्त्यावर म्हणजे. प्रेमानंद. हा बोला प्रेमानंदजी. नाही, मी आता जॉईन झालो. ठीक आहे, बघतो मी एक मिनिट. हा. अं, 25वां. मार्गेषु मार्गेषु उपरी अं, न क्रीडन्ति का? मार्गेषु उपरी. आता इथं ना मार्गेशु उपरी म्हणायचं गरज नाही. मार्गात म्हणजे
मार्गेशु म्हटलं तर पुरेसं आहे. हा, मार्गावरती म्हणजे असं ओके आपण घोड्यावर जसं बसतो तसं नाही बसत, नाही का? म्हणजे मार्गेशु म्हणजे मार्गात ओके असं. हा, ओके मार्गेशु. हा हा, एकतर असं म्हणा, खेलनम न कर्तव्यम असं म्हणा. हम्म, हा हा खेळलं नाही का? न कर्तव्य बरोबर. खेलनम. हो हा, न खेलनम कर्तव्य न न न कर्तव्यम किंवा कर्तव्य न कुर्यात. हा, किंवा नुसतं हा मार्गेशु न खेलनम असं म्हटलं तरी चालेल. असं. किंवा न तर क्रीडेत म्हटलं तर ते क्रीड विधी अलंकार आहे म्हणून न न क्रीडेत. क्रीडे न क्रीडेत किंवा न क्रीडितव्यम असं पण चालेल. हं? तर केलं. मार्ग ने है ना एक वचन पाहिजे ना, म्हणजे एकच त्यांनी कसं अनेक वचन म- मार्गो में नाही बोलले ना त्यांनी. बरोबर बरोबर. मार्गे. मार्गे. त्या मार्गे. बरोबर. मार्गे खेलनम न मार्गे किंवा कर्तव्यम. पथे. हा, एक तर खेलनम न कर्तव्यम किंवा न खेल नुसतं न खेलनम म्हटलं ना तरी चालेल. खेलनम न कर्तव्यम असं म्हणायची पण गरज नाहीये खरं. We can't use हं. Vidi here. What? Vidi. VT. That is also. Oh, yes, yes, दॅट yes, इज yes. गल्ली. No, 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 no. She is right. She is right. ऍक्च्युली या धड्यामध्ये जर विधी शब्द असेल ना तर त्या दृष्टीने पण आपण म्हणजे तो वापरात आणायला पाहिजे असं. हम्म. अं, तर ते विधी. गल्ली होतं ना सर, विथी म्हणजे. बरं, ठीक आहे. मग पथे न घ्या त्यापेक्षा ऐवजी. नाही नाही, ठीक आहे. मार्गे न खेलनम किंवा न क्रीडितव्यम. हम्म. क्रीडितव्यम असं. हम्म. बरोबर. हा, से खेळणं आपण मार्गात खेळणे नाही असं असं किंवा न क्रीडितव्य असं. हं? मार्गे न क्रीडितव्यम तेच हं. बरोबर वाटतंय. हा. न खेलनम पेक्षा. हं. तर अशा रीतीने आपला हा आजचा पाठ संपलाय. उन्नती, आपलं हे आधीच्या स्लाइड्स त्याच्या हे करायच्या राहिल्यात मला वाटतं ना, मराठी याचं. तू हो केलंयस ते काय आज आता? हा 2-3 स्लाइड राहिल्यात ते करेन मी आज आज उद्यामध्ये हा करून टाकेन. हा, मग ते त्याचं होऊन जाईल म्हणजे. तर ते मगाशी ते क्रीडितव्यम जे हा. आहे हम्म. ते, अ, म्हणजे क्रीडेत वगैरे असं नाही वापरणार आपण. म्हणजे मला ते क्रीडितव्यमचं कळलं नाही, थोडं सांगता का जसं एक्सप्लेन? हो, जसं आपण कर्तव्य म्हणतो ना, हे करणे नाही. कर्तव्य म्हणजे करणे आहे. न कर्तव्य म्हणजे हे करणे नाही असं. तर मार्ग के ऊपर खेळणं नाही चाहिए म्हणजे जसं. हा कर्तव्य नाही हे हा कर्तव्य नाही असं. असं. हा, तर हा, तसं क्रीडितव्य तर म्हणजे खेळणे. क्रीडितव्य म्हणजे खेळणे नाही. न क्रीडितव्य म्हणजे खेळणे नाही असं. ओके ओके. हं? हा मग व्यम सर प्रत्यय कधी खेलितव्यम पण लावायचं म्हणजे चालेल का? हा, मग सर खेलितव्यम पण चालू शकेल का? खेळितव्यम किंवा न क्रीडेत पण चालू शकेल. क्रीडेत जसं आपण जे कुर्यात म्हणतो ना, न पठेत, तर तसं न क्रीडेत असं पण चालेल. उन्नती मला वाटतं तसंच खेळू नये. म्हणत होती ना, उन्नती? हा, म्हणजे मला ते असं थोडं कन्फ्युज झालं ना, क्रीडेत असं. हा असं आहे ते असं अर्थ. कानाला छान वाटतंय. क्रीडेत न क्रीडेत. हा, न क्रीडेत पण चालेल. न खेलनम न क्रीडितव्यम न क्रीडेत पण ठीक आहे. न क्रीडेत करूया आपण. हा, असं. नाही, हे आपण ऑप्शन का लिहितो आपण, कारण तुम्हाला माहिती आहे एकदम एक नाही आठवलं तर दुसरं काहीतरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, नाही का? असं. जसं म्हणजे आता कसं आपण आता पुढे पुढे जसं चाललो ना तसं मराठीत जसं एकच भावना आपण वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करू शकतो, नाही का? असं काही सेट हे नाही, हे तसं संस्कृतचं आहे, नाही का? ठीक आहे, मग थांबूया इथे आपण आज. हा व्यम प्रत्यय